कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ज्या घरातून तोड वर करून गेलास त्याच घरात परत येऊची हिम्मत कशी झाली तुझी? लोकांका ना गोड गोड बोलून आपल्या जाळ्यात खेचायचा ता बरा जमता तुका, पण आता ना हे का मी या घरात टिकू देणार नाही। अगो तुझ्या नाटकांका ना कंटाळलं आम्ही, तू या घरातून निघून कशाक नाही जात? लालिताई केलीच होती ना ती, तिला तिच्या मावशीने घरात घेतलं नाही, दादाकडे ती जाऊ शकत नाही, कुठे जाईल ती? जाईल मसणात, गेली तर गेली, वर माझ्या लेखात दिसशील अशी कशाक पसरवलीस रस्त्यात? हा गो माझा श्रीनू ना बोळो हा म्हणून ते का फसवूक बघतस काय? या बघ, या घरात ना मी माझ्या भावाक सुद्धा राहू देत नाही, तर तू कोणाची कोणस? मी तुका कशा घरात राहू देऊ? तेव्हा लवकरात लवकर ना तुझो बोजो बिस्तरो गुंडाळ आणि इकडून निघायचा बघ। निघ म्हणते ना। आई तुला अचानक तिचा एवढा राग काय यायला लागलाय मला कळत नाहीये। कालपर्यंत तर तिच्या नावाचा अखंड जप करत होतीस तू, आणि या आधी सुद्धा ती इथेच राहत होती ना? हा, अजून थोडे दिवस राहू दे ना तिला। आणि तसंही तिला तिची चूक कळली आता, तर यापुढे ती काही चुकीचं वागेल असं मला वाटत नाही। त्यामुळे प्लीज कोणीच तिला उगाच काही बोलू नका। ए श्रीनू, काय बोलतोयस तू? मुळात तू जे काय हे बोलतोयस ना, ह्याच्यावर आमचा कोणाचाच विश्वास बसत नाही बाबा। होय तर आधी तर तू तिला मुंबईला सोडायला जायला पण तयार नव्हतं, तिचा राग राग करायचा आणि आता तू तिचीच बाजू घेतस। हो मामा, अरे खरं आहे, पण सगळे तिच्याशी असं वागतायत म्हणून आपणही तसंच वागलं पाहिजे असं नाहीये ना। हा मग नको वागूस, हा नको वागूस। हिच्याशी लग्न करणारच करतालायस, बोल ना। हे अगं उगाच भलते सलते अर्थ काढू नकोस। चारूने सुद्धा माझ्याशी लग्न करण्याचा हट्ट आता सोडलाय। तिने जे काय केलं त्यासाठी तिने सगळ्यांची माफी मागितली आहे ना। मग आता राहू दे ना तिला थोडे दिवस इथे। कशाक? हा ही काय धर्मशाळा नाही उघडलेली मी, कोणी पण यायचा आणि फुकट राहायचा। या बघ, या घर माझा, हा मी ठरवणार या घरात कोण राहणार आणि कोण नाही राहणार ता। तेव्हा हिच्यासारखी कारस्थानी पोरगी माका या घरातच काय अख्ख्या गावात पण नको। हा झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।